न्यूज टॉप 9 मध्ये आपण पाहूयात आजच्या राजकीय घडामोडी। उद्धव ठाकरे यांचा बोलणं गांभीर्याने घेणार नाही। कालच ठाकरेंना गेट वेल सूनच्या शुभेच्छा दिल्या। फडणवीसांचा ठाकरेंना खोचक टोला। एकनाथ शिंदेंची दाढी दिल्लीच्या हातात। शिंदेंच्या दाढीसह ते ज्या लंकेत गेले ती लंका पेटवणार। संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांसह केंद्रावर निशाणा। देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा आता जनताच मागते। त्यांच्याबद्दल वाईट वाटतं। 105 आमदार आले पण 10 मार्क्स असताना 5 कमी केले आणि उपमुख्यमंत्री बनवलं। पुन्हा 2.5 मार्कांवर आले। 2 उपमुख्यमंत्री केले। सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर टीका। मुख्यमंत्र्यांचे गुंडांसोबतचे असे फोटो समोर आणू की शहा सुद्धा विचार करतील की कुणाची नेमणूक केली। संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना इशारा। माझ्यासोबत दगाफटका झाला। राजकीय वनवास मिळाला पण आधीपेक्षा आता 10 पट जास्त लोकांचं प्रेम मिळालं। बीडमधील भाजपच्या कार्यक्रमात पंकजा मुंडेंचं वक्तव्य। 3 पक्ष एकत्र आल्यामुळे मला मतदारसंघच राहिलेला नाही। मला कुठे जायला आवडेल या पर्यायाला आता उशीर झालाय। राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर बीडमध्ये पंकजा मुंडेंचं विधान। मनोज जरांगे सारथीच्या विद्यार्थ्यांवर भडकले। पीएचडीच्या मुद्द्यावर वेगळं उपोषण कशासाठी? तुमचं फक्त लग्न करण्यासाठी सुरू आहे। गरीब मराठ्यांबाबत तुम्ही काहीच बोलत नाही, जरांगेंनी खडसावलं। प्रस्तावित मसुद्यावर 17 तारखेपर्यंत आक्षेप मागितले। त्याचं निराकरण झाल्यावर फायनल ड्राफ्ट मंत्रिमंडळामध्ये पारित झाल्यावर विशेष अधिवेशन। बबनराव तायवाडेंची माहिती। तांत्रिक बाबी जरांगेंनी लक्षात घ्याव्यात असंही आवाहन। पंकजा मुंडे एक दिवस मनातील खदखद बाहेर काढतील। भाजपमध्ये ओबीसींचा वापर कसा केला जातो आणि फेकून द्या अशी स्थिती। पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया।